उघडच वाटतंय जरा। मग कसा वाटतंय मंडप? मंडपाचं काम होय? हा मंडपासारखंच। हो ना, हुशार आहे की तुम्ही। चला आता पैसे द्या। होय, लाज वाटते का तुला? अरे लगीन घर आहे, किती गडबड असेल त्यांच्या माग, आणि असल्या गडबड तू त्यांना पैसे मागतोय आता? अरे त्यांच्याकडून नाही, मंडप तुम्ही ठरवलाय, तुम्हीच पैसे द्या। काय आमच्या दोघांचं लगीन आहे का इथं? हा, आप्पा देतील की पैसे? ते काय पळून जाणार आहेत का कुठं? अरे आप्पाकडून पैसा मागितला की आप्पा पळून जाते ती। अरे आप्पाकडून पैसे घेणं म्हणजे बाबलीच्या झाडाला आंबा उगवण्यासारखं आहे। ते काय नाही, माझं पैसे द्या। विसरलो, अरे दुकानात गिराईक तसंच बसले माझ्या जित्या, ह्याच्या तोंडावर पैसे मार आलोच मी। ए तुझी गाडी बाहेर पुस, मला मंडपाचं काम करायचंय। हा तू काम कर, मी जातो। हाय, लगीन व्हायच्यात पैसे काढलं पाहिजे, नाही तर काय खरं नाही। हो गोपाळ शेठ, अहो काय शुभेच्छा काय देताय नाही? एवढं मोठं लगीन ठरवलंय, अहो ते आम्हाला काय शुभेच्छा देताय का नाही? काय लगीन गोपाळचं तुम्हाला कसल्या शुभेच्छा रे? आपण आहे म्हणजे आम्हाला काय सरबत बिरबत काय आहे का नाही? सरबत? हा या आत या, तुमचं सरबत काढतो मी। काय म्हणाल, काय मिळणार नाही। ज्याने त्याने आपापली सोय करा, आलं सरबत प्यायला। या सरबत। गोपाळ शेठ, अहो हे असं सुक्क सुक्क लगीन बरं वाटतंय का? जरा आमची बी सोय करा की। करतो, सगळी सोय होणार। हा होणार सगळे। गाया बरीला आधी देवाला दिवा लावा, देवाला दिवा लावा, मग कुट्याला तला। गाया बरीला आधी देवाला दिवा लावा, देवाला दिवा लावा, मग कुट्याला तलावा। लग्नाची पत्रिका कुलस्वामीला दिली वा, स्वामीला दिली वा, कुलस्वामीला दिली वा। मैं भी ये कर सकती हूँ क्या? कर की, अशी पण तू पाहुणी बाई आहेस आमची, कर। पर मुझे गाना गाना नहीं आता। आमच्या समध्या बाया शिकवतील तुला। बायांनो, आमच्या पाहुणी बाईला पण गाणं शिकवा। जा गंगा, समध्या बायकासनी पाणी घेऊन ये जा। काय बाया, त्या घरात नुसता जीव नको नकोसा झालाय, नुसता कालवा कालवा कालवा, जरा सुद्धा शांतता नाही। ह्याला घातलं म्हणून ह्याला डाबऱ्यात लवकर। राणी माझी राणी गे, तुला चकाचक करून टाकतो, तुला चकाचक करून टाकतो। नरवाजी, हा नाही काय झालंय? चल सोड मला मग। कुठं जायचंय? तुला म्हणलेलं सोड मला, मी सांगते म्हणून। अगं पण लगीन कार्य आहे घरात, हा? आणि लग्न सोडून कुठं चालली तू अशी? आणि असं मानपान मिळालं नाही म्हणून काय घर सोडून जात असतंय वय कोणी? हा, अरे तुला घातला म्हणून डाबऱ्यात, तुला आली पटकी, तुझ्या मैतीवर उदाळ्या गुलाल तुझ्या। मला काय पिसळ्याला कुत्र चावलंय वय घर सोडून जायला? अरे मी मस्त खमके, त्यांना घरातनं बाहेर काढील, पण मी असं घर सोडून जाणार नाही। हा तुला सांगते ना, मला सोड तू, नाही तर तुझ्या लग्नात मी असा गोंधळ घालील ना की नवरीच पळून जाईल। माझी आई, असं काय करू नको बाई, आधीच एक तर लगीन ठरलं नाही माझं। चल सोडतो, तुला कुठं जायचं? चल चल। हा मला काही दिसत नाही होय रे, चल। रिक्षा माझी मारू नको आजी, बस 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 पटकन चल। क्या कर रहे हो? कोई देख लेगा तो? कोण कशाला बघतंय? घरात हळद चालू आहे, सगळे तिकडे बिझी असतात। काय चाललंय? काय चाललंय तुमचं? सकाळी पण हीच खोलीत होती,
मला वाटलं काहीतरी काम असेल म्हणून आली असेल. आणि लाली वहिनी बरोबर लग्न ठरलंय तुझं, माहितीये ना? मैं आती हूँ. पणजी आहे मी तुझी, माझं सगळीकडे ध्यान असतं, माहितीये ना? तू एक काम कर, हे 20 रुपये घे, चॉकलेट खा आणि कुणाला काय सांगू नको. हॅश बिग घेत नाही, आणि जर डील करायचीच असेल तर नीट करायची. हे सगळं लपवायचे 500 रुपये घेईन. 500? देणार आहेस का की सांगू सगळ्यांना? बोंबलू का गंगाच्या नावाने? हे घे. हे झालं या आईचं. आता जेव्हा जेव्हा मी पैसे मागत तेव्हा तेव्हा मला द्यायचे. आणि घरातल्याला जर तू सांगितलं तर मी पण तुझं सिक्रेट सांगते. काय वेळ आली माझ्यावर. हे लग्न ठरल्यापासून सगळीकडे अडकत चाललोय मी. काहीही करून हे लग्न थांबवलंच पाहिजे. पण कसं कसं? मनीषा, तिच्या तिजोरीतले सगळे दागिने आणि पैसे लवकरात लवकर माझ्याकडे घ्यावे लागतील. मग मी ते सुभाष सर्वांच्या तोंडावर फेकून मारेन. काय गा आजी, इथं मार्केट मध्ये कशाला आलीस? तुझ्या आज्यानं सोनं पुरलंय ते उकरायला आली आहे. मुडद्या तुला काय करायचंय रे? ते मांग्याचं सलून कुठं आहे? मांग्याचं? हा, हे काय येतंय तेव्हा? हा, मग सोड मला तिथं. बर. मांग्या, किती गिऱ्हाईक आहे रे? एकच आहे की, दाढी चालली त्याची. आणि मग त्याची नाही केली तर काय त्याच्या घरावर दरोडा पडणार आहे का? ए म्हातारे, तुझं काय काम ग बाप्यांच्या सलून मध्ये? मांग्या, असा काय नियम आहे का रे? तरुण देखण्या सुंदर पोरींनी हित यायचं नाही ते? अजिबात नाही. अगं मी तर वाट बघत असतोय अशा पोरी यायची, पण येतच नाही त्या. अरे मग काय तुझं डोळं फुटलंच वय? मी एवढी सुंदर देखणी तरुणी आली ती. अगं नराज, तुझ्या सौंदर्याचं काय करू ग मी? अगं माझ्या दुकानात मला आधी वाटलं बलाचाच उजेड पडलाय, तू एवढी देखणी आहे. अगं तुझ्या सौंदर्याचा उजेड पडलाय इथं, आत्ता कळलं मला. तुझी किरडी ढासाळी तुझी, तुला आली पटकी, तुला लवकर तुझा मोडदा बसावला. माझी मस्करी करतोस वय? मग सुरुवात कोणी केली होती? तू आहे ना, आधी ते कोण गिरायक आहे ना त्याला उठव, नाहीतर नाही तुझं सलूनच बंद करील आणि इथंच बसून राहील मी. हा, हलणार नाही इथनं. ए बाबा, तू हो बारक्या बापाचा. तीच नरो आजी माझं सलून बंद पाडायला का? कुणा कुणाचं टेन्शन घेऊ मी? कुणाचं नको घेऊ बाबा, या म्हातारीचं घ्या आधी. हा बस. ये नरो आजी, ये चल बस. सांग आता काय करायचंय? दाढी केस? मी काही दाढी कटिंग करायला आली का? अरे माझं फेशियल करायचं. फेशियल? अगं नरू आजी, गोपाळच्या लग्नात तर मला इंटरेस्टच नाही, मला कौतिकच नाही म्हणत होतीस, आणि आता तर तुला पाक नट्टापट्टा करायचा आहे होय ग? ए, त्याच्या लग्नाला लागली तिकडे आग. त्याच्या लग्नासाठी कोण करतंय? अरे लग्नाला सगळी माणसं येणार का नाही गावातली वगैरे, मग ती बघणार माझ्याकडून, आणि त्यांना मी कशी 40शीतली तरुणी दिसली पाहिजे. म्हातारे, अगं तुझी अर्धी लाकडं तिकडं नदीच्या पलीकडं मसणार, तुझी वाट बघत लुडो खेळत बसल्यात, आणि तुला 40कडे दुखायचंय. काय बोलतीस अगं? ए मुर्द्या, हसायला काय झालं रे? आपण हसे लोकाला आणि शिंगूड आपल्या नाकाला अशी गताय त्याची. आणि तू काय म्हणला? माझी लाकडं पोचल्यात नदीला? अरे तू जर आता काय असं बोललास ना तर तुझीच लाकडं पोचविल मी नदीला. चल.
कर फेशल लवकर. मेहंदी चांगली रंगली पाहिजे बर का. असं म्हणतात मेहंदी रंगली ना की आपल्या नवऱ्याचं प्रेम सुद्धा तितकंच असतं आपल्यावर. अयो माझी मेहंदी तर लय रंगती म्हण, पण आमच्या यांना माहित नाही वाटतं, सांगावं लागल. का म्हणजे मग ते माझ्यावर अजून प्रेम करतील ना, तरीच म्हणलं ते माझ्यावर सारखं का ओरडत असतात. आता माझ्या लक्षात आलं, त्यांना माहितच नाही ना की माझ्या हातावरची मेहंदी रंगती ते. लाली बहिणीच्या हातावर गोपाळदाचं नाव लिहा. हा तुम्ही काढा हातावर त्याचं नाव, आणि तो त्याच हातावर तुरी देऊन जाईल पळून का नाही बघा. मग टाका हे लगीन मोडून, त्या पोरीचं तरी भलं होईल. वात्या चांगलं बोलता येत नसेल तर माणसाने वाईट बी बोलू नये व. आणि मी गोपाळच्या बाबतीत काय बाई चुकीचं ऐकून घेणार नाही हा, आधीच सांगून ठेवतीये तुम्हाला. मी काय चुकीचं बोलतीये ग? 8 हात लाकूड 9 हात डपली अशी गते तुमची. तुमच्या आकला आहे ना तो धोंडा बांधून आहे ना हिरीच्या ताळ्याशी सोडल्यात का काय कुणाला माहिती. मला तर असंच वाटायला लागलंय आता. अगो आत्यांची बडबड बघताय ना तुम्ही, गप करा की त्या वाईफ. ते राहू दे ग, तुझा लेख कुठे ते बघ. काय करतोय तो हल्ली? बसलाय की आपल्या खोलीत त्यो. अयो भाऊजी आले, म्हणजे आता मेहंदी रंगणारच. काय गेलं आले? अब तो सिर्फ मेहंदी नहीं, लाली के चेहरे पर भी रौनक आ गई है. देखो. हे कुठं चालला? असतोच कुठं तू? घरात कुठेतरी कोणाड्यात, नाही तर घराच्या बाहेर. अरे लगीन घर आहे बाबा, लोक येतात जातात. ये त्यांच्याशी जरा बोलावं बसावं एवढं बी कळलं ना का तुला? अरे लोक विचारतात कुठं आहे म्हणून. काय सांगायचं त्यासने आम्ही? काय सांगायचंय? सांगा घरात बसलाय म्हणून. आता तू घरात आहे म्हणून, नाही तर सारखा बाहेरच असतो तू. एवढं काय महत्वाचं काम असतं रे बाहेर पळतोय? आता लग्नाच्या आधीची कामं घेतली ती पूर्ण करायला नको आहे? लग्नाच्या गडबडीत वेळ मिळेल का? अरे लग्नापेक्षा महत्वाचे आहेत का? आणि काय कापड घातले आहेत? आता काम सोडून लग्न करत बसतो आहे ना? नाही अजून सांगा काय करायचं ते बी करतो. गोपाळ सारखं काय रे काम काम काम. चल मेहंदी काढायला बस. चल. मला नाही काढायची मेहंदी. गोपाळ मेहंदी काढायची नाही म्हणजे? हा अरे बाबा लगीन आहे तुझं, अन्नावर देवाच्या हातावर मेहंदी नसली म्हणजे? हे बघ लग्नाच्या चालीरीती पाळाव्या माणसानं, नाही तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील तेव्हा? लोकांना काय म्हणायला? लोक काय बाय म्हणतच असतात. खरं सांगू का, मला हे मेहंदी बिंदी काढण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि असं बी हिच्या नावाची मेहंदी मला माझ्या हातावर नाही काढायची. माझ्या आवडीच्या मुलीशी लग्न करीन ना तेव्हा तिच्या नावाची काढीन मेहंदी मी. आणि आप्पा सगळीकडे जबरदस्ती करताय. लग्नासाठी केली ना, करतोय लग्न मी. प्रत्येक गोष्टी जबरदस्ती नका करू. असं बी जेव्हापासून हिच्याशी लग्न ठरलंय ना तेव्हापासून माझा कशातच इंटरेस्ट नाही राहिला. लाली ए लाली 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 मारून टाका, मला नाही जगायचंय. लाली रडू नकोस लाली, आम्ही आहोत ना, सगळं नीट होईल. तुम्ही असून काय करायचं? काय नाही ठीक होणार. ठीक व्हायचं असतं ना तर आतापर्यंत झालं असतं. मला नाही जगायचंय. होणाऱ्या बायकोशी असं कोण वागतं? मला पण मन आहे, का नाही कळत. मला नाही जगायचंय.
असं नाही करू असं त्रास नाही करू. लग्न कार्यात चालतं एवढं सगळं. बाई मेहंदी पाहिली, मेहंदी काढून घे पूर्ण. हा होईल सगळं नीट होईल. चल ग माझी बाय, चल रडू नाही चल. काढा ग मेहंदी काढा. अगर शादी नहीं करनी है तो मना कर दो ना कि शादी नहीं करनी है तो हाँ बोल दो. इसे सबको बीच में लटका के क्यों रखा हुआ है आपने? और उस बेचारी लड़की, उसको क्यों पीस रहे हो? उसकी क्या गलती है? नहीं करनी है ना शादी? ठीक है, साफ साफ मना कर दीजिए कि मुझे शादी नहीं करनी है. नाही बोलू शकत मी असा, नाही करू शकत. जर का लग्नाला नाही म्हटलं तर 15 लाख रुपये द्यावे लागतील. नाहीत माझ्याकडं. एकतर मला माहित नसताना हा निर्णय घेऊन मोकळे झाल्यात. मला लग्न करायचंय नाही करायचंय, माझी मर्जी हाय का नाही काहीच विचारलं नाही. कुठं आणायचे आता मी एवढे पैसे? इतना गुस्सा क्यों हो रहे हैं आप? अभी तो शादी तय हो गई है ना, तो क्या प्रॉब्लम है? आप कुछ छुपा रहे हैं ना? टेलर बाबू, आप मुझसे कुछ भी बोल सकते हैं. हाँ, गोपाल नहीं हो ना आप? मीच गोपाळ आहे. तुम्हाला असं का वाटलं मी गोपाळ नाही? टेलर बाबू बैठिए, आप बैठिए. आप जिस तरह से बर्ताव कर रहे हैं, लोगों को तो यही लगेगा ना कि आप गोपाल नहीं हैं. और वैसे भी जितना मैंने आपके बारे में आपके घर वालों से सुना है, वो तो हमेशा यही कहते हैं कि घर वालों की खुशी में ही गोपाल की खुशी है. इतने सालों बाद घर पे वापस आए हो आप, उनकी खुशी में आपकी खुशी नहीं होनी चाहिए? वो बेचारी लड़की शादी के सपने लेके बैठी है. सबके सामने आपने उसे ऐसे कह दिया कि मैं तुमसे शादी नहीं करूंगा. टेलर बाबू, लोग क्या सोचेंगे आपके बारे में? टेलर बाबू, लोग आपको देव मानुस बोलते हैं. ऐसा करता है क्या देव मानुस? चलिए चलिए, बाहर चल के मेहंदी लगवाइए. मला नाही लावायची मेहंदी काय. ठीक है, मत लगवाइए मेहंदी. कम से कम बाहर तो चलिए. आपके घर वाले सब नाराज बैठे हैं बाहर. चलिए, चल के उनकी नाराजगी दूर कीजिए. टेलर बाबू, फिलहाल मुझे तो यही सही लग रहा है. बाकी आप समझदार हो, आप देख लीजिए. अजिबात बोंगा काढायचं नाहीये कोणी. नवीन कपडे काय कपाटात ठेवायला आणले ती का? देणारे वाईस धीर धरा. का गोपालचं लग्न आत्ताच लागतंय? ते तुम्हाला नवीन कपडे पाहिजे आता? नाहीतर काय. आणि आता घालायची असेल तर एकमेकांची कपडे घाला, म्हणजे कसं तुम्हाला पण वेगळं घातल्यासारखं वाटेल. येडा फुफाटा, एकमेकांची कापडं कशी घालतील ग ती? नाही का? मग आपापली घाला. आत्या, लाले ये की चहा घे. नाही, नको मला. लाले, अगं घे की चहा. अगं असं खाण्यावर काढायचं नाही. घे चहा घे. नाही, नकोय मला. गोपाळ,
तू किती दिवस वागणार आहेस असा? आता काय झालं? अरे तुझ्या अशा वागण्यामुळे ती पोरगी तिथं रुसून बसली. अरे तू कसं वागलास रे तिच्याशी? हा, आता लगीन होणार आहे ना तुमचं, आणि तू आत्तापासून असं वागायला लागला तर कसं होईल सांग? गोपाळ बास, तू एवढ्या वर्षांनी परत आलायस म्हणून तू जे म्हणशील ते मी समजा ऐकलंय तुझं, आणि तुझं लाड बी केल्यात, पण म्हणून तू असं चुकीचं वागशील ते मी पाठीशी घालणार नाही. आणि मला सांग, तू तिची माफी मागणार आहेस का नाही? नाही मागणार. मी पण बघते तू कशी तिची माफी मागत नाहीस ते.